जिल्हा परिषद कार्यालयात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालंय। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट जिल्हा परिषद सीओ संचिता मोहपात्रा यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत संतप्त प्रतिक्रिया दिली। कारण काय आणि आरोप नेमका कोणावर, बघूया या सविस्तर बातमी। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांच्या कार्यालयासमोर युवक काँग्रेसकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। पण आम्ही इथून हटणार नाही। आम्हाला त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला पाहिजे। तुम्ही तुमच्या स्तरावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा। जे पदाधिकारी, जे कर्मचारी, जे अधिकारी याच्यामध्ये जबाबदार आहेत, संपूर्ण याच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा, अशी आमची मागणी आहे। या आंदोलनाचं कारण होतं सीओ मोहपात्रा यांनी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना विनाकारण कार्यालयातून बाहेर काढल्याचा आरोप। या घटनेमध्ये मीडिया प्रतिनिधींनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आलं, ज्यामुळे पत्रकार मंडळीत संतापाची लाट उसळली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृहात भाजप युवा मोर्चांच्या पदाधिकाऱ्यांची राजकीय बैठक झाली होती। युवक काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे की शासकीय ठिकाणी अशा राजकीय बैठकीस कशी परवानगी देण्यात आली। जिल्हा परिषदचा रेस्ट हाऊस हे भाड्याने देतात आणि या संपूर्ण अधिकारी याच्यामध्ये जबाबदार आहे। संपूर्ण मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री याची साठगाठ यायची आहे आणि युवक आपल्या भारतीय युवा मोर्चाचे पदाधिकारी, राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी याचा पुतळा त्या ठिकाणी डिझेल, पेट्रोल आणि गोटमार घेऊन त्या ठिकाणी येतात। हे काय झोपले होते का? झोपले होते का हे? आणि आम्ही जाब विचारण्यासाठी आलो असता आम्हाला बाहेर हाकलून लावतात। हे कोणतं प्रशासन आहे? अरे आमच्या गोष्टी ऐकून घ्या ना, कशा पद्धतीने वागणूक देऊन राहिले आम्हाला। अरे अभियंता ऐकत नाही। अभियंता म्हटलं तर म्हणते शिवाने बेटा, आणि शिवा म्हणजे तुम्ही बाहेर निघा। हे कुठला प्रकार आहे? यामुळे काँग्रेसने जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे की भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार दाखल करावी। युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार सीओ मोहपात्रा यांनी पक्षपाती भूमिका घेतली असून प्रशासनाचा गैरवापर करून लोकशाहीला धोका पोचविला आहे। जिल्हा परिषद परिसरात या आंदोलनामुळे मोठा तणाव निर्माण झाला असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही युवक काँग्रेसने दिला आहे। संपूर्ण प्रकारावर प्रशासनाने त्वरित स्पष्टीकरण द्यावं आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे। युवक काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेमध्ये चांगलाच गोंधळ उडाला असून या प्रकरणी प्रशासनाची भूमिका काय असेल आणि भाजप युवा मोर्चा विरोधात कारवाई होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे।